धन्य आम्ही जन्मालो तास विठोबाचे झालो प्रस्तुत प्रसंगी कीर्तन रूपी सवसडी घेतलेला भंग बेस्ट असतो अखिल कोट ब्रह्मांड चलक निर्गुण निराकार परमात्माचं स्वरूप सगुण साकार समर्थ जगासमोर मांडणारे शांती ब्रह्म पैठण निवासी श्री संत एकनाथ महाराज यांचा भारुड प्रकरणातील सेवेसाठी निवडलेला भंग या शब्दामध्येच अर्थ आहे जे भावावर अरूढ आहे ते भारुड काहीतरी एखादा प्रसंग एखादा संवाद एखादा अनुवाद घेऊन जगहितार्थ केलेली मांडणी नाथबाबा या भंगामध्ये स्पष्टपणे सांगतात संसारिक असणारा जीव आहे त्यागी व्यक्तिमत्व नाहीये तपश्चर्या करणारं व्यक्तिमत्व नाहीये साधनिक व्यक्तिमत्व आहे साधनाने सुख आहेत त्याची मृत्यू लोकातील आहे संसारिक असल्यामुळे काही बंधनं कार्याने त्याला येतात पण ही सगळी बंधनं त्यागायची ताकद एखादा व्यक्ती परमात्म्याचा कृपांकित असल्याशिवाय होत नाही बंधनं तोडायची ताकद ज्याच्यात असावी त्यांना योगी म्हणावे माऊली फार गोड सांगतात योगी तोही करीती परी कर्मे तिरण बंदी जती जे सांडिले आहे संगती अहम भावाची ज्याला स्वत्वाची जाणीवच नाहीये अहम ही भावनाच नाहीये तो योगी आहे आणि जो योगी आहे त्याला कर्माचं बंधन नाहीच आहे कारण त्यांचं कर्मच आहे बोलावा विठ्ठल पाहावा विठ्ठल करावा विठ्ठल आणि हे सामर्थ्य असल्यामुळे त्यांना जन्ममृत्यू नाहीये पण आमची जी अवस्था आहे अदृश्य अनुसंततानी कर्मानुबंधिनी मनुष्य लोके आम्ही मृत्यू लोकात जन्मालेली मंडळी जी परमात्म्याच्या जवळ जायची ताकद आम्हाला मिळत नाही ती नेमकं कशामुळे मिळत नाही आणि नेमकं काय केलं म्हणजे मिळेल याचं वर्णन अभंगात आहे संसारिक आहे आता कधी कधी काय होतं भगवान बनेश्वराच्या कृपेने असणारं हे बनसारोळा पण शिवाची ताकद पूर्णंकित करायची म्हटलं की शक्तीची ताकद सुद्धा लागतेच आहे की नाही बनेश्वराला भजल्यानंतर आई पद्मावतीकडे यावं तिच्या चरणावर मस्तक ठेवावं आणि तिला सांगावं आम्ही जे त्याला सांगितलंय हे त्याच्यापर्यंत पोहोचवायचं काम तुझं हो की नाही कारण आम्हाला सांगता येईल न सांगता येईल आमचा आधी टाळ्या वाजव वाटल्या तर वाजवीत जा कळलं तर वाजवत जा ना तुम्हाला कळतंय हे मलाही कळलं ना तेच म्हणते मी तुम्हाला कळतंय हे मला कळू द्या सामर्थ्याने टाळी वाजवा विनंती आहे वाटलं ना पटलं ना वाट बघू नका शेजारच्याची कवा ती वाजवल पुन्हा मी वाजवतो नाही आनंद फील द मोमेंट प्रत्येक क्षण जगा माझ्या आनंदानं सांगतो तुम्हाला हे तुमचं माहेर आहे जगाच्या मालकाचं दार म्हणजे कीर्तनाची जागा म्हणजे जिथे कीर्तनाची जागा तिथे पांडुरंग उभा कीर्तन चांग कीर्तन चांग होयांग हरी रूप ज्या क्षणी कीर्तन चालू झालं जगाचा मालक की तो उपस्थिती नोंदवतो अशी संतांची वाच्यता आहे त्याच्यामुळे अर्थात ती सत्य असावी पण जगाच्या मालकाच्या दारात बसलात म्हणजे माहेरात बसलात माहेर म्हणजे स्वातंत्र्य सासर म्हणजे पारतंत्र्य आहे की नाही माहेरी 9 वाजेपर्यंत जरी झोपलात तरी माय म्हणते माय झोप होती तिथं उठावंच लागतंय हिथं तरी झोप होती माय म्हणते तुम्ही सासरी झोपा बरं दिवस उजळायच्या नंतर थोडा जरी उशीर झाला तरी लगेच सासू म्हणते मला तर पटलीच नव्हती ह्यालाच लय वाट लागली होती ह्यालाच करून आणली मी नगच म्हणत होते हे असलं म्हणतात ना तर काय करावं त्याला खरंय ते खरंय स्वातंत्र्य आणि पारतंत्र्यामध्ये फरक आहे अगदी तसं संत सांगतात वाळवंट आमचं स्वातंत्र्य आणि हे संसारिक उदरनिर्वाह आमचं पारतंत्र्य अख्ख्या जीवाला कंटाळून जेव्हा आम्ही पंढरीची वारी करून वाळवंटात येतो ते आमचं माहेर आहे जाऊ देवाची या गावा देव देईल विसावा देवा सांगू सुख दुःख देव निवारील भूक जिथे आम्हाला काहीच चिंता न करता सांगायचं सामर्थ्य मिळालं ते आमचं माहेर आहे जनाई सांगते बरं का माझ्यासाठी ग बाई बाई जाते ग माहिराला ग बाई जाते ग माहिराला ग बाई जाते ग माहिराला बाई बाई जाते ग माहिराला बाई बाई जाते ग माहिराला ग बाई 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 माझ्या मूळच्या
ग जेव्हा नव्हते चराचर तेव्हा होते पंढरपुर जेव्हा नव्हते चराचर तेव्हा होते पंढरपुर आधी रचिली पंढरी मग पै कुंठाना घरी आधी रचिली पंढरी पंढरी मग पै कुंठाना घरी चंद्रभागा ऐसे मती रायचे चंद्रभागा ऐसे माती ऐसे चंद्रभागा ऐसे मती रायचे चंद्रभागा ऐसे मती रायचे चंद्रभागा ऐसे मती रायचे चंद्रभागा ऐसे मती रायचे चंद्रभागा ऐसे भी माती रे ऐसे चंद्रभागा ऐसे मती रायचे ऐसे चंद्रभागा ऐसे मती रे ऐसे ऐसा विठेवर देव कोठी ऐसा विठेवर देव मृत्युलोकी एक नगरा त्याचे नाव पंढरपुर मृत्युलोकी एक नगरा त्याचे नाव पंढरपुर तेथील मोकाशी मोकाशी मतलब मालक तेथील मोकाशी उभासी विठेवर तेथील मोकाशी उभासी विठेवर तुम्ही संत माय बाप एवढा उपकार करा 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 दिनाचा सोयरा यामत तीतला बडी दाखवा दिनाचा सोयरा तुम्ही संत माय बाप एवढा उपकार करा 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 कुठण्या न्या मजत तेतवरी कुठण्या माझ्या मुळच्या घडाटा माझ्या मुळच्या घडाटा 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 माझ्या मुळच्या 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 घराला 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 गबाई 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 काहीच कळत नाही माझंच मला कळणं झालं गबाई जाते ग माहेराला गबाई जाते ग माहेराला गबाई बाई 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 जाते ग जाते ग जाते ग जाते ग माहेराला गबाई बाई जाते ग माहेराला जाते ग माहेराला जाते ग 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 माहेराला झालं माहेराला महाराज गपाई जाते ग माहेराला कोणतं माहेर माझ्यासाठी हे ग विठाबाई नाहीच वर्णन आहे माझे पंढरीचे आई एक विठाबाई माझे पंढरीचे आई भीमानी चंद्रभागा तुझ्या चरणीच्या गंगा आणि चंद्रभागा तुझ्या चरणीच्या गंगा भीमानी चंद्रभागा तुझ्या चरणीच्या गंगा आणि चंद्रभागा तुझ्या चरणीच्या गंगा एक विठाबाई एक विठाबाई एक विठाबाई एक विठाबाई एक विठाबाई देवा जिथं मी स्थिरावते ना ते माझं माहेर जिथे
उभा राहावं आणि मला चारही मुक्त्या साधायची गरज पडू नये देवाची हे माऊलींचं वर्णन वेगळं आहे बरं का. भगवंताच्या दारात उभा राहिल्यावर चार मुक्त्या साधतात असं नाहीये वर्णन. ते म्हणतात भगवंताच्या दारात क्षणभर स्थिर उभे राहा. उभा याचा अर्थ दोन पायावर उभा असं नाही, सावध. उभा याचा अर्थ विश्वास आहे, स्थिर स्टेबिलिटी. म्हणजे मंथोनी नवनीता तैसे घे अनंता माया व्यर्थ कथा सांगली माय. जिथे जगाच्या मालकाच्या दारात जावं आणि मी त्याला सामर्थ्याने सांगावं घालोन या भार राहिलो निश्चिंती निर्विले संते विठोबास, तेव्हा कुठं ते माझं माहेर. तसं आई बापावर विश्वास आहे ना, काही झालं सगळे साथ सोडतील पण हे सोडणार. तसा विठेवरच्या मालकावर विश्वास आहे, माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव आपणची देव होय गुरु. सगळं काही होतोस ना विठ्ठला. माऊली म्हणतात तू गुरुबंधू पिता, तू आमची इष्ट देवता, तूही सदा रक्षिता आपदी मोते. गुरुबंधू माय बाप सगळं काही तूच आहेस, कुलदैवत इष्टदेवता सगळं काही तूच आहेस. कारण मला माहित आहे अवतार कुठलाही असू दे तो तूच आहेस, जो माझ्या रक्षणासाठी सामर्थ्याने माझ्या संकटामध्ये उभा राहतोयस. ज्ञात आहे मला माहित आहे साधा वया भक्ती का नाही लाज धरीत. माझा विठेवरचा मालक काही झालं स्वतःचं भक्ताच्या रक्षणाचं वचन कधी विसरत नाही. पितामहा भीष्माने वचन दिलं कृष्णाला, काही झालं देवा तू शस्त्र उचलायचा नाही, उपदेश करायचं काम करायचं, शस्त्राला हातही लावायचा नाही, हा नियम पाळ तर उभा राहा त्या अर्जुनाच्या पाठीशी. भगवंताने सांगावं पितामह काही झालं शस्त्र उचलणार नाही. अर्जुनाच्या रथाचा पाय गेला, बाणावर बाण अर्जुनाला कवरवांनी मारला, देवाला सहन झालं नाही, भक्तावर अन्याय झाला. देवानं सुदर्शन चक्र फिरवलं. भीष्माने विचारलं देव आहेस ना रे, परमात्मा असून वचन मोडलं. भगवंताने सांगावं स्वतःचं वचन मोडेल पण डोळ्या देखत भक्तावर झाला अन्याय कधी सहन करणार नाही. हे सगळ्यात मोठं वचन आहे माझं सगळ्यात मोठं वचन आहे. भक्ता राखे पायाशी दुर्जनाशी. एवढा जर सामर्थ्यवंत माझा मालक आहे, राजयाची कांता काय भीक मागे, मनाची या जोगे. पाहिजे तर मिळणार आहे ना, पण कुठं मिळणार आहे? तिच्या दारात जिथे सामर्थ्याने आम्हाला स्थिर व्हायची. मग एक सासरवाशीन बाई आहे बिचारी, नदीवर धुणं धुवायला गेली. हातानं घरचं तोंडानं गावचं धुणं धुत होती. आपलं धुणं धुत होती हो, धुणं धुत होती. आणि धुणं धुता 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 रडायला लागली. शेजारी दुसरी एक बसली होती धुणं धुवायला, गावातलीच होती. काय झालं ग म्हणे माया रडायला. काय सांगू म्हणली, काय सांगू म्हटली, काय कसं सांगू. ती म्हणली सांग तोंडानं. कशी सांगते आता, सांग बाई एवढं रडायला काय झालं. काही नाही म्हटली, फार त्रास आहे म्हटली. काय झालं. आई बापाने मोठं घर म्हणून लग्न करून दिलं. काही नाही म्हटली, मोठं घर पोकळ वासा पुढचं तुम्हाला माहित आहे महाराज, कशाला उगीच नको बाई, फारच त्रास आहे. काय झालं म्हणे, काय म्हणे, काय तो सासरा, काय ती सासू, काय ती नणंद, काय ती जाऊ, सगळ्यांनी त्रास दिला. सगळ्यांनी त्रास द्यायचा पांग फेडून घेतला. सगळं सहन केलं असतं, सगळं एका पायावर सहन केलं असतं. फक्त ही दलिंदर नीट पाहिजे होता. कुठला वाला कळतंय की तुम्हाला महाराज, कुठला वाला बनसरावच्या माय मावल्या, जी साखरपुड्यापासून लग्नापर्यंत भलते फोन करायचा. जो त्या फोनवर म्हणायचा तुझं तोंड बघितल्याशिवाय दिवस जात नाही, आता तो म्हणतोय तुझं तोंड बघितलं की दिवस नीट जात नाही. हा असा पराकाष्ठेचा बदल ज्याने केला त्या येड्यामुळं फसला. लई स्वप्न दाखवली पण काही पूर्ण करायचा भरोसा नाही. सगळ्यात वाटोळं जास्त केलं ते माझ्या नवऱ्याने केलं, मालकाने. आणि हे मी नाही म्हणत, ज्ञानोबाराय म्हणतात जरी सख्याचा जिव्हाळा बाय सासरवास आहे. बाईला जर सासरवास सहन करायचा असेल ना, बाई सगळं सहन करते, काही लागत नाही. सासूनं बोलावं, सासऱ्यानं बोलावं, जावेनं बोलावं, नंदेनं हिंडवावं, अख्ख्या जगाने त्रास द्यावा, फक्त नवऱ्यानं म्हणावं सोबत आहे मी तुझ्या, विश्वास आहे माझा तुझ्यावर. बाई सगळे संकट एका पायावर सहन करते, नवरा फक्त साथ देणारा भेटला पाहिजे. तुम्ही वाजवा टाळ्या, वाजवा, तुम्ही वाजवा, तुमच्यासाठी गरजेचं आहे ते. तेव्हा तरी आमचं बी कौतुक खरंच अंदाज आहे की नाही, खरं की नाही. जर तुम्ही मरू द्या, खरं आहे की नाही, माय मावल्या खरं आहे की नाही. ग आयुष्यात कोण चांगला हवं म्हणजे संसार सुखाचा होतो. अगं माझं झालं नाही म्हणून तुम्हाला विचारते, माझं पेटल्यावर येईल मला अक्कल.
भेटूस तर सांगा, खरं की नाही? तुम्हाला एक्सपिरियन्स आहे का? माझा अनुभव आहे तुम्हाला. तुम्ही संसार करताय की ग? खरं सांगा, संसारात कोण शाणा लागतो? नवरा लागतो, मालक शाणा लागतो. परमार्थाचं तसंच आहे दादा. जसं संसारात मालक शाणा असला की बाई कुठल्या संकटाची भीती बाळगत नाही, तसा आम्हा वैष्णवाचा मालक शाणा असल्यामुळे आम्हाला कुठल्या सासरवासाचं काही वाटत नाही. कारण आमचा विठेवरचा मालक सगळी नाती एवढ्या सामर्थ्याने सांभाळतो की कितीही संकट पायाशी आली तरी आम्हाला माहित आहे त्या संकटावर पाय देऊन आम्ही सामर्थ्याने उभा राहू शकतो. एवढी ताकद आमच्या नामात. तुका म्हणे सोपे आहे सर्वा होणी. कस काय सोपं झालं? शहाणा तो धनी घेतो येथे. माझा मालक फार शहाणा आहे. धनी म्हणजे मालक फार सामर्थ्यवंत आहे, त्याच्यामुळे मला काही सासरवास होत. पण आम्हाला जे संतांना होत नाहीये, कारण ते त्रासाला त्रास समजतच नाहीये. एवढी ताकद आहे त्यांच्यात, त्यांना तोंड द्यायची. पण आपल्याला सासरवास फक्त बायकांना आहे काय कलियुगात? आपल्या सगळ्यांना आहे. आता हा जो सासरवास सांगितलाय तो सासरवास सगळ्यांसाठी आहे. रडतीये बाई, शेजारची बाई म्हणली बाई जाऊ दे मरू दे आता, नशीब आहे. नशिबाला कोण बदलतं का? लल्लाटी जे लिहिले न पुसेगा काही केले. जे लिहिलंय ते बाई करावंच लागणार आहे. 5व्याच दिवशी 6वी माथ्यावर आयुष्य लिहिते. मृत्यू सुद्धा कितव्या दिवशी लिहिते? 5व्याच दिवशी. म्हणून जुन्या बायका 5व्या दिवशी दिवस रात्र दिवा चालू ठेवायच्या बाळंतीन बाईजवळ. त्याला 6वीची पूजा म्हणली जायचं. 6वीची ये राती जेविन विसंबीये वाती तैसा ईश्वर निर्णय चित्ती वाहाय सदा. माऊलींचं वर्णन आहे. हे ठरलेलं आहे, तो भगवंताचा निर्णय आहे, ते व्हावंच लागणार आहे. 5व्याच दिवशी 6वी लिहिते. बरोबर आहे की नाही? म्हणून जुन्या बायका 5-6 दिवस तरी लेकराचं तोंड जगाला दाखवत नव्हत्या. येड्या नव्हत्या त्या. आमच्यासारखे लय शहाणी. आम्ही लेकरू जन्माला की 3ऱ्या सेकंदाला फेसबुकला पोस्ट टाकतो, बेबी इज कम. ओके, लाईक सबस्क्राईब अँड शेअर. आम्हाला धीर दम असं काही नाहीच आहे महाराज. आणि कलियुग आहे ना आपल्या सहित सगळ्यांसहित. हे जग आहे ना प्रेझेंटेशनवर आहे, कल्पनेवर आहे. हे पुढे सांगेलच मी तुम्हाला, विषय येईलच तो. आपल्याकडे खरं खोटं असं काही नाहीये. ज्याची क्वांटिटी जास्त आहे ते खरं आहे, क्वालिटी वगैरे अशी काही मान्यता देत नाही या विषयाकडे. मग काय त्रास होतोय तिला. शेजारीन सांगते बाई एवढं मात्र खरं की जे लिहिलंय ते बदलता येत नाही, पण त्रास कमी करू शकतो. कसं करायचं? कशाला म्हटलं एवढे सगळे त्रास देतात, तुझं काय म्हणणं आहे? काही नाही म्हटलं, आता सहन होत नाही, लई केलं, आता नाही, आता बादली बी न देत मी बी न देत, आता काय ताकद राहिली नाही घरी जायची. ती म्हणली असं नसतं, आत्महत्येसारखं महापातक दुसरं नाही असं मी कुठल्या तरी कीर्तनात ऐकलं. अशी ती बाई म्हटली. सगळ्यात मोठं पाप कुठलं असेल तर कुठलं? आत्महत्या. सगळ्यात मोठं महापातक आत्महत्या. कशाला जीवाला घाबरायचं? नाही महाराज, जोपर्यंत जगाचा मालक पाठीवर आहे आपलं काही होणार नाही. आणि जरी काही झालं तरी त्याचा त्रास होण्याच्यासाठी नामचिंतन आहेच की नको. आत्महत्येसारखं महापातक नको. मग काय करायचं तूच सांग ना. जिवंतपणी तर हे सहन होत नाही, मरायचं तू नको म्हणतेस, मग मी काय करू? अगं सासरवाशी नाही, आई बापाकडे जायची हिंमत नाही. अगं कसा बसा रुपये जमा करून ह्याच्या पदरात टाकलं. अगं इतकी वाईट अवस्था. आता बापाकडे जर अशी गेले तर बाप जिवंतपणी मरेल ग. अशा यातना आई बापाला देण्यापेक्षा आपणच मेलेलं बरं की. अगं जगताही येईना मरताही येईना असा सासरवास जीवाला झाला, सांगताही येईना आणि राहू नाही, इतका त्रास जीवाला होतोय. नको बाई, तू म्हणतेस ते असू दे महापातक, पण मेल्यावर काय करायचंय? इथला तरी जीव जाऊ दे, तिथलं भोगता येईल पुन्हा. बाई म्हटली नाही बाई असं करावं. कशाला मरतेस? तू नको मरू. कान घ्या इकडं, तुला सांगते. कान घ्या. मनसरवळ्याच्या बाया कान घ्या इकडं. हा कान घ्या इकडं. ह्यांना नाही ऐकू आलं पाहिजे, तुम्ही कान घ्या इकडं. कशाला सांगायचं म्हणले, एवढं कशाला त्रास करून घ्यायचा? तू कशाला मरतस? काय करू म्हणले? तू नको. मग काय करू? त्यांना मार. तू कशाला मारती? जे तुला त्रास देते त्यांना मार ना कडकडन. ते म्हणले माय, आणि मारायचं काय सोपं आहे का बाई? आणि मी मारलं बी असतं, पण मेल्यानंतर मी काय सुटणार आहे का? त्यांना मी मारण आणि माझं पहिली माझी ववी ग येरवाड्याच्या जेलात ग. पुन्हा कशाचा संसार आणि कशाचा परमार्थ? नको बाई म्हणली, असं कुठं काही बी शिकवतात का? ती म्हणली मार म्हणजे तसं मार नाही ग. अगं काय सांगू तुला, त्या बनसरवळ्याच्या बनेश्वराच्या कृपेनं चाललेलं ते गाव, तिथंच आई पद्मावतीचं मंदिर आहे. फार सुंदर जीर्णोद्धार केला. अगं कल्चरही केला. अगं 5-6 वर्ष झाली. सुंदर असं देवाचं मंदिर त्या गावात आहे. त्या पद्मावती देवीची स्वयंमूर्ती आहे. तिथं जाऊन सांग तिला सांग मला असा असा त्रास होतोय. फार ताकद आहे तिच्यात. अगं आई येते, बाप एखाद्या वेळेस निष्ठूर वागेल, पण माय पदरात गेल्याशिवाय राहत नाही. सांग त्या पद्मावतीला तुझं कल्याण केल्याशिवाय सोडणार नाही. तिच्या पदरात टाक, तिला माग
मागणं सत्वर पावग मला भवानी आई रोडगा पाहिन तुला सत्वर पावग भवानी आई रोडगा पाहिन तुला अग सत्वर पावग मला भवानी आई रोडगा पाहिन तुला सत्वर पावग मला भवानी आई रोडगा पाहिन तुला अग रोडगा पाहिन तुला भवानी आई रोडगा पाहिन तुला रोडगा पाहिन तुला भवानी आई रोडगा पाहिन तुला मला भवानी आई रोडगा पाहिन तुला सत्वर पावग मला भवानी आई रोडगा पाहिन तुला सत्वर पावग मला भवानी आई रोडगा पाहिन तुला सत्वर पावग मला भवानी आई रोडगा पाहिन तुला मग ती सासर वाशिनबाई आई पद्मावतीच्या चरणामध्ये आली हे बघा सामर्थ्याने पद्मावतीच्या चारित्र्याचा किंवा चरित्राचा विचार केला तर ही जी शक्तिपीठ आपण मानतो ही शक्तिपीठ म्हणजे दक्ष प्रजापती यज्ञ करू गेला शिरच्छेद झाला तयाचा की ज्या वेळेस भगवान शिवाला कुठलीही विचारपत्रिका किंवा कुठलीही निमंत्रण पत्रिका न पाठवता सगळ्यात मोठा महायज्ञ दक्षाने चालू केला आपल्या नवऱ्याचा अपमान झाला या इच्छेनं आई सती माता स्वतःला स्वतःच्या अग्नीमध्ये जाळून घेतात त्यावेळेस भगवान शिवाने तांडव करावं आणि भगवान शिवाने जेव्हा आई सती मातेला आपल्या छायेमध्ये आपल्या करांमध्ये घेऊन निघावं तेव्हा जिथं जिथं आई सती मातेची अवयवाची पडताळणी झाली किंवा जिथे जिथे अवयव सांडली गेली तिथे तिथे एक नवीन शक्तिपीठ उभा झालं तशी आपण 3.5 पीठ मानतो पण अनेक शक्तिपीठ आहेत आता प्रत्येक कोण 108 कोण 112 असं प्रत्येक पुराणांमध्ये वेगवेगळं वर्णन आहे शक्तिपीठांचं तर त्या शक्तिपीठांमध्ये जिथे कुठं केस पडली तिथं केशायनी माता निर्माण झाली काश्या माता निर्माण झाली मग जिथं पद म्हणजे चरणाचं पडावं जिथे पाय पडावे तिथे पद्मावती देवी असं ते स्थानापन्न आहे म्हणजे जिथं सती मातेचे पद पडले पाय पडले तो अवतार म्हणजे पद्मावतीचा आणि तुम्ही जरा विचार करा बनसरोळेकर देवाच्या किंवा देवीच्या पायाजवळ गेल्याशिवाय पर्याय स्थिरावायचंय कुठं अर्जुन बसले कुठे होते पायाजवळ दुर्योधन बसला कुठे होते अर्जुन भगवंत मिळाला कोणाला अर्जुनाला संत काय सांगतात माझे चित्त तुझे पायाशी ना म्हणजे विचार करा आपल्या गावात त्या शक्तिपीठाचं स्थानापन्न आहे जिथे मस्तक ठेवावं आणि प्रत्येकाची वृद्धिंगाता व्हावी एवढी ताकद आहे ती पद्मावती देवी चरणच आपल्यापाशी त्यामुळे चिंता करायचं का मिठी पडली अगदी सामर्थ्याने मिठी द्यायची चरणाला विषय संपला ना दादा मग काय अशी जगाची मालकीन कारण देवाने ऐकावं ना ऐकावं आम्ही रखमाईला सांगावं देव काय ऐकतो नाही ऐकतो आमचं कंटाळून झालं मग आता आम्ही विनवणी करतो महाराज सांगतात राही रखमाबाई तुम्हा बुत्यात या राही रखमा बाई तुम्हा बुत्यात या सेजे हलवूनी जागे करा देवराया सेजे हलवूनी जागे करा देवराया सेजे हलवूनी जागे करा देवराया राही रखमाबाई तुम्हा हे बुत्यात या राही रखमाबाई तुम्हा हे बुत्यात या जागे करा देवराया जागे करा देवराया अधिकार आहे तुमचा पाय लक्ष्मीचे हाती तिसी यावे काकुलती वेगळ्या नावात हरी मज दिनाचे उद्धरी वेगळ्या नावात हरी नावात हरी वेगळ्या नावात हरी नावात हरी तुम्ही आणू शकता तुम्ही मिळवून देऊ शकता म्हणून तुमच्या चरणावर मस्त बनेश्वर मिळवायचा असेल तर आई पद्मावती चरणावर मस्तक ठेवावं लागेल कारण शिवाच्या पत्नी आहेत ना त्या त्यांना सांगावं लागतील आई शक्ती माता पोचवा जगाच्या मालकापर्यंत निरोप सांगा त्यांना गरज आहे आमच्या संसारिकाला तुमच्या कृपांकिताची गरज आहे आम्हाला तुमच्या आशीर्वादाची शक्यच नाही हो त्याच्याशिवाय मी तर म्हणते देवाचा आशीर्वाद असल्याशिवाय देव सुद्धा आवडत नाही देव आवडायला सुद्धा देवाचा आशीर्वादच लागतो बहुत सुकृताची म्हणून विठ्ठली उगाच कसा देव आवडेल काही माणसं म्हणतात निघालतो कीर्तनाला गेलो नाही तुला येऊ दिलं नाही गेलो नाही काय तुला काम आहे असं नाही देवाने कामात गुंतवलं
सांगितलं अजून तुझा भाग आला नाही. काही माणसं म्हणतात गेलतो मजा बघून आलो, काही म्हणले बसलो होतो जरा वेळ पटलं नाही मधनच आलं, काही म्हणले शेवटपर्यंत बसलो कळलंच नाही. चुकच नाही तुमचं पाय कीर्तनाकडे वळत नाही, तुम्हाला कीर्तन कळत नाही. कीर्तनासारख्या धर्ममंडपात तुमचं मन रमत नाही, सुखावत किंवा स्थिरावत नाही. खरंच मायबाप आपला दोष नाही. माऊली सांगतात पूर्वजन्मीचं पाप तुम्हाला भजन करू देत नाही, सगळ्यात मोठी सत्यता आहे. नामासी विनमुख तो नर पापिया हरिविन धावया, तुका म्हणे नाड पाप ठाके हिता आड. माणसं सहज विचारतात ताई पाप पाप म्हणजे काय असतं? येड्या, स्वतःच चांगलं कळत नाही याच्यापेक्षा मोठं पाप काय असतं? अजून कसलं पाप पाहिजे सांगा? म्हणून तर आम्ही म्हणलो गोमटे ते करा माझे बार ओझे. आमचं चांगलं आम्हाला कळत असतं तर आम्ही कशाला बोंबलत संसार केला असता? आहे की नाही? आम्हाला आमचं चांगलं कळत म्हणून आम्ही म्हणतो आमचं चांगलं आमच्यापेक्षा चांगलं तुम्हाला कळतंय, मग आमचं जे चांगलंय ते तुम्ही करा. ते आमच्यासाठी आम्हाला वाईट वाटलं तरी ते आमच्यासाठी चांगलं. पण आजकाल आहे ना देवाला नाकारतात माणसं. याच्यात म्हणजे मला कधी कधी कीव येते त्यांच्या बुद्धिमत्तेशी. अरे किती कनिष्ठता म्हणावी स्वतःचं अस्तित्व मोठं करायला किंवा स्वतःचं अस्तित्व मोठं आहे हे सांगायला. आजकालची माणसं देवाला आणि संतांनाही कलंकित करायला मागे पुढे बघत नाही. ज्ञानोबांनी भिंत चालवलीच का? तुकोबांचा गाथा तरलाच का? नातांच्या घरी 36 वर्ष परमात्म्याने कावडीनं पाणी वाहिलंच का? रेड्यामुखी वेद बोललाच का? तुकोबांचं वैकुंठ गमन झालंच का? आपल्यासारख्यांची पात्रता नाहीये रे हे कळण्याची. सामर्थ्याने मला कधीतरी नवल वाटतं. कसा विचार करताय? काय तर्क वितर्क लावताय? ज्ञानोबांनी भिंत चालवली, तुकोबांनी गाथा तरवला, रेड्यामुखी वेद बोलवला गेला, संतांची कामं जगाच्या मालकानं केली. हा चमत्कार नाहीये, हे संतांच्या तपश्चर्याचं फळ आहे, ज्याला परमात्म्याची कृपा म्हणायचं. आणि जेव्हा कृपा होते तेव्हा अशक्य शक्य व्हायला कमी नाही पडत. जेव्हा त्याग असतो ना तेव्हा व्यक्ती वाचस्पती होतो. संत सांगतात ते खरं होतं कारण त्यांच्या आयुष्यात तेवढा त्याग, त्यांनी तेवढं सहन केलं, त्यांनी तेवढं परमात्म्याला समर्पित केलं. देहाचं बंधनच नाहीये त्यांना, आत्म्याशी परमात्मा संलग्न आहे. त्यामुळे शरीर आलं काय आणि गेलं काय फरक नाही पडत आहे त्यांना. पण आम्ही जी माणसं आहेत, आम्ही माणसं मात्र संसारिक आहेत. आम्ही मात्र सासऱ्याच्या आश्रयाखाली बसलोय. सगळ्यात त्रास देतो तो आमचा सासरा आहे, त्याच्या आश्रयाखाली आहोत आम्ही. कुठला सासरा गम आहे? आता हिनं लाईनीनं सांगायला देवीला चालू केलं. बाई सगळ्यात पहिला त्रास देतो तो सासरा, त्याचं नाव आहे दंभ. कुठल्या सासऱ्याचं नाव काय? त्या दंभ. दंभ नावाचा सासरा आहे. माऊली फार गोड सांगतात, योग याग विधी येणे नोहे सिद्धी, वायाची उपाधी दंभ धर्म. जिथे शुद्ध अंतकरण नाहीये, पवित्र नजर नाहीये, तिथे कितीही परमार्थ केला तरी तो कल्पना आहे, त्यात सत्यता. म्हणजे माऊलींचं वर्णन असं नाहीये की योग करू नये, करावा. पण आपलं कसं आहे, आसोनी जमणार आहे का आपल्याला? योगी व्हायचं म्हणजे समाधी लावावी लागते. समाधी लावायची म्हणजे कुंडलिनी शक्ती जागृत करावी लागते. कुंडलिनी शक्ती जागृत करायची म्हणजे शरीरामध्ये 72,000 नाड्या, 24 नाड्या प्रधान, 3 नाड्या प्राणवाहक, इडा, पिंगला, सुषुम्ना यातनं माणसाचा प्राणवायू वाहतो. पूरक, रेचक, कुंभक श्वसनाचे 3 प्रकार, याच्यावर ज्याचं अधिराज्य आहे. 3.5 वेळे गमसली कुंडलिनी शक्ती बेंबीच्या देठापासनं षडशस्त्राचं भेदन करत ब्रह्मरंध्रात जाऊन मिळते. त्यावेळेस माणसाला समाधी लागते. हे कळल्यावर लावा. कळलं की लावू आपण. कळलं तरी लावायला ताकद फार. कळणं सोपं आहे, वळणं अवघड आहे. कळत नाही असं कुणी नाही जगात. सगळ्याला सगळं कळतं. माझ्यापेक्षा जास्त तुम्हाला कळतं. कळत कसं नाही? एखाद्यानं सकाळी मांसाहार केला, दुपारी चल मन बारा त्याला पंढरपूरला, येईल का? सकाळी मांसाहार केलेला व्यक्ती दुपारी विठ्ठलाच्या मंदिरात येईल का? का नाही येणार? आज नाही, आज चुकीचं खाल्लंय, उद्या जा, उद्या पवित्र होतो तू. आणि हे काय लॉजिक आहे परमार्थाचं? सोमवार गुरुवार खायचं नाही, बाकी दान खाऊन हाणायचं, तेवढं कशाला सोडायचं? तेव्हा बी खायचंच की. तुम्हाला असं वाटतं का सोमवार गुरुवार देव बघतो आणि बाकीचे डोळे झाकतो, तू खामी बघत नाही, तू खामी बघत नाही, तू खामी बघत नाही, असं करतो? उगा दिखावा
केला हो दंभ धर्म. कसा आहे हा दंभ धर्म, निस्ता दिखावा. लोक आम्हाला ज्ञान शिकवतात. एखाद्याच्या सोप्यावर बसावं ते आम्हाला म्हणतात ताई आपण खात नाही जास्त आपण खात नाही जास्त कधीतरी आपण पित नाही जास्त कधीतरी पण आपल्याला दिखावा आवडत नाही. आपणही माळ घातली असते पण आपल्याला दिखावा आवडत नाही. आपली मनाची माळ. कसली म्हणजे तुझ्या मनावरची. मनाची म्हणजे मनावरची. करू वाटलं तर नाही करू वाटलं तर मनाची माळ आहे. आपल्याला दिखावा जमत नाही. आपल्याला तसला भामटेपणा जमत नाही. काय लोक माळ केल्यास तरी खरंय. गळ्यात माळून पोटात का आपली मनाची माळ आहे. म्हणजे मी भामटी. म्हणजे आम्ही माळा घालून फिरतो, आम्ही वाऱ्या करतो, आम्ही नालायकच की. आमची वरची आहे, तुझी मनाची आहे. तू पवित्र, आम्ही अपवित्र. लोक ज्ञान शिकवतात हो महाराज लोकाला. लय आयटीत सांगतात मनाची माळ आहे मनाची. अरे कशी असती मनाची दादा. अरे गळ्यात तुळशीची माळ असावी, कपाळाला गंध असावा, दारात तुळस असावी, देवघरात विठेवरचा मालक असावा. अरे राक्षस जरी दारात आला वैष्णवाच्या तरी त्यानं दुर्बुद्धी दारात सोडून घरात सद्बुद्धीनेच प्रवेश करावा एवढी ताकद वैष्णवात आहे. त्यालाही वाटावं ज्याच्या घरात चाललोय ते येडं नाही. आणि ते जरी येडं असलं त्याचा बाप लय शहाणा आहे. आणि त्याला त्रास दिला तर ते माफ करील पण त्याचा बाप आपल्याला माफ करणार. कळेल ना त्याला. त्याचा मालक लय शहाणा आहे. काय हरकत आहे मी वैष्णव आहे सांगायला. काय हरकत आहे मी हिंदू आहे सांगायला. कशाला लाजताय हा. घाल माळ. वैभव लागतं रे त्याला. पुण्य लागतं, सामर्थ्य लागतं, पावित्रता लागते. उगाच कुणाच्याही गळ्यात माळ पडत नाही. भाग्य फार लागतं. टाळ्या कोण वाजवतोय. हेच तर कलियुग आहे. दंभ धर्म महाराज. ती तुम्ही जी कलियुग म्हणता ती हीच आहे. अवघड दादा. नवल वाटतं मला लोकांचं. लोक स्वतःच्या सॅटिस्फॅक्शन साठी, स्वतःच्या समाधानासाठी कुणालाही नाव ठेवायला तयार आहेत. कुणालाही. ज्यांना काही ज्ञान नाही. बरं मी ज्ञानाचं मरू द्या. ज्ञान आपल्यालाही नाहीच आहे. पण ज्यांना थोडीफार माहिती नाहीये ती माणसं वारकरी संप्रदायाला म्हणतात काय खरं राहिलंय. अरे खरं राहिलं नाही असं नाही. तुम्ही खरं स्वीकारायला तयार नाही आहात. त्यात सगळं खरंच आहे पण तुम्ही स्वीकारत नाही. तुम्ही जो करताय तो खोटेपणाच आहे. मग तो परमार्थ योग याग विधी येणे नोहे तो काही सिद्धीला जाणार नाही. असत्य नको सत्य. आणि मला माहित असावं सत्य तू विठ्ठला. बाकी सगळं जगत वास आहे. इमॅजिनेशन आहे, कल्पना आहे. पण हे कलियुग आहे. चाणक्य 5000 वर्षापूर्वी सांगतात ही माणसं कल्पनेतच जगतात. ही ते 4 माणसं एकच खोटं बोलली की खोटं सुद्धा खरं होतं. खरं आहे की खोटं. इथे 4 माणसं एकच खोटं बोलली की खोटं सुद्धा खरं होतं. चुकून 5वा खरं बोलला तर 4 मिळून त्याला खोटं ठरवते. क्वांटिटी तुम्हाला सोपं करून सांगते नीट ऐका. कुठल्या ग्रंथात लिहिलं होतं दिवाळीत मोती साबण वापरायचा. कुठला हिंदू धर्माचा ग्रंथ सनातन धर्म नाही. तरी सुद्धा 90% महाराष्ट्र, 90% महाराष्ट्र, कीर्तनकारापासून व्यापाऱ्यापर्यंत, शेतकऱ्यापासून राजकारण्यापर्यंत सगळी माणसं दिवाळीला मोती साबण का. कल्पना, ऍडव्हर्टाइजमेंट, क्वांटिटी जास्त आहे ना. दिवाळीच्या 2 महिने आधीपासून ऍडव्हर्टाइज लागते. उठा उठा दिवाळी आली, मोती सणाची वेळ झाली. दिवाळी त्रेतायुगापासून आहे रे. आम्ही म्हणजे माणसं बघा ना. आम्ही तत्व वगैरे लावत नाही जिथं लावायला पाहिजे. वापरू नये किंवा वापरावा असं काही माझा भेद नाहीये. मी तुम्हाला उदाहरण सांगते की अशी आपली परिस्थिती. लोक आहे ती ही तर अंगाऱ्यावर विश्वास आहे पण बुक्यावर नाही. कळलं त्याला कळलं महाराज. आमचं लय अवघड आहे. भामट्यावर आहे पण संतावर. आणि पुन्हा म्हणायचं परमार्थ असं. अरे तू कुठं गेला ती बघ ना. तू जिथे गेला तो परमार्थ आहे का हे बघ. जयाचे आहे का धड नाही तयासी पवित्र पुससी काही. तुला योग्य गुरु मिळत नाही हे सुद्धा तुझ्या पापाचंच लक्षण आहे की तुला परमार्थ खरा सापडत. तू ज्याला मानतो तीच येडा. मग तुला काय खरं खोटं कळायचंय है की नाही. तू ज्याला मानतो याच्यावरून तुझी पात्रता कळते की नेमकं तू कुठल्या बुद्धिमत्तेचा आहे. कळतं की नाही. पण विनंती आहे द्वैताची झाडणी गुरु विनत ज्ञान आणि तया कैचे कीर्तन घडेल ना. आम्ही ज्याचं गुरुच
असत्याची लागवड करून घेणार आहे त्याला कीर्तन काय, संकीर्तन काय, परमार्थ काय आणि चिंतन काय फळ मिळणार? कारण सासराच दंभ आहे ना याचा, हा ज्याच्या आश्रयाखाली आहे. सासरा म्हणजे घराचा मालक झाला की नाही? तुम्हाला अभंग कळतोय ना? सासरा म्हणजे कोण झाला? घराचा मुख्य झाला की नाही? मुख्य आता नाही राहिला पण असं पहिल्या काळात महाराज बरं का. सासरा घराचा कोण असायचा? मुख्य असायचा, मुख्य अधिकारी असायचा. पैशाचा व्यवहार त्याच्या हातात, कामं कशी करायची, कुठली करायची, कुणाच्या हातात? सासऱ्याच्या हातात. मग सासरा म्हणजे झाला मालक. आता ज्याचा मालकच दंभ त्याला काय परमार्थ गोड लागणार? मग आमचा मालक जाई न गे माय भेटे न माहेरा. आमचा मालक इतका शहाणा आहे, सर्व सुकृताचे भेटलो मला, सामर्थ्याने भेटलो. मालक चुकू देऊ नका. देव नाही भेटला तरी काही हरकत नाही, भलता देव भेटाय नको, तरच लय होतो. आमचं लय अवघड आहे. 10 दिवस गणपती बुडवतो ना बाबूराव, हा परमार्थ. पुन्हा देव भेटत नाही. नवरात्राचे उपवास, दसऱ्या दिवशी बोकड, देवी कुपती म्हण, पोत्यात घालून हाणला पाहिजे सांगणारा ना ऐकणारा. तुम्ही असं डोकं वापरीत विपरीत नाही का? असं तुम्हाला वाटत नाही का? नाही बाबा हे असं नसेल. अरे जन्मदाती माय कोपत नाही, जगत जननी कशी कोपेल? पुंडलिकानं माय बापाच्या कमरेत लात घालून माय बापाला दारात पाडलं. वाईट वाटलं बापाला, निष्ठुर असतो जरा बाप, वाईट वाटलं त्याला, सहन केलेलं असतं त्यानं, फार वाईट वाटलं त्याला. बायकोला विचारलं का ग, रक्ताचं दूध करून पाजलंस याला? प्रत्येक मंदिराची पायरी याच्या सुखासाठी जिजवलीस, प्रत्येक आयुष्याचा त्याग याच्यासाठी केलास, प्रत्येक सामर्थ्य देवाकडे याच्यासाठी मागितलंस, स्वतःचं सुख गाळून याच्या पदरात सुख पाडलंस. अगं रक्ताचं दूध करून पाजूनही तुला काय भेटलं? अगं कमरेत लात घालून दारात पाडलं. तुला नाही वाटत तुझा त्याग, तुझं प्रेम, तुझी तपश्चर्या वाया गेली? आई म्हणली आज ना उद्या कळेल त्याला. आज भ्रमात होतो. कोणाचं तरी प्रेम सिद्ध करायला त्यानं माझ्या प्रेमाला लाता मारल्या, पण विश्वास ठेवा माझं रक्त येते. एक दिवस योग्य मार्गावर आल्याशिवाय, थोडे दिवस त्याला कल्पनेची बाधा लागलीये, थोडे दिवस त्याला कल्पनेची बाधा लागलीये, पण कल्पना जास्त काळ टिकत, स्वप्न जास्त काळ टिकतं का? सकाळ झाली की एक दिवस येईल, कल्पनेतनं बाहेर पडेल, फक्त उशीर व्हायला नको एवढीच परमात्म्याकडे कृपा. अहो कसंही असू द्या, माझं आहे ते, आई आहे मी त्याची. अरे लहानपणी मांडीवर घ्यायचा तेव्हा लाता मारायचा, तेव्हा काय फेकून दिलं काय? लहान काय मोठं काय, आईसाठी पोरग पोरगच आहे. अरे त्याने लाता माराव्या, धुतकारावं, स्वीकारावं, प्रेम करावं किंवा नाकारावं, आई ती आहे कुठल्याही परिस्थितीमध्ये जी लेकराला आशीर्वादच देते, तिला माय म्हणायचं. अरे माय आहे मी त्याची, त्याने मारलं म्हणून मी त्याला शाप द्यावा, तिला माय कशी म्हणावी? करी लाभावीनं, ती तर माय आहे ऐसी कळवळ्याची जाती. विचार करा, जगत जननी एवढी कृपा करते, जगत माय किती कृपा करत असेल. ही जन्मदाती माय एवढी कृपा करते, किती करत असेल ती कृपा. महिषासुराचं मर्दन करायला आई भवानीचा अवतार व्हावा, महिषासुराचं मर्दन करताना त्रिशूलाचा वारा व्हावा, जसा काय हृदयाला त्रिशूल लागावा, मुखात नाही असा शब्द निघावा. आई निघाल्या आई भवानीनं विचारावं, महिषासुरा आई म्हणलास मला, अरे आईची पदवी दिलीस, शेवट की होईना मुखात तुझ्या आई निघालं, तुझं मरण तर माघारी घेऊ शकत नाही, तुझ्या कर्माचं फळ आहे हे, याच्या पलीकडे काय मागायचं असेल तर माग. महिषासुरानं सांगावं, आई द्यायचंच असेल तर पदरात एवढंच दान दे, शरीराचं मरू दे, हे मेलं तरी चालेल, पण जोपर्यंत माझं नाव आहे, जोपर्यंत तुझं सामर्थ्य आहे, तोपर्यंत तुझ्या नावाच्या अगोदर माझं नाव लावण्याचा अधिकार दे. आजही तिला म्हणताना महिषासुर मर्दिनी म्हणतात. महिषासुर मर्दिनी सुरवर ईश्वर वर ते तारक संजीवनी, त्रिभुवनी भुवनी पाहता तुझं ऐसे नाही, चारी श्रमली परंतु न बोलवे काही, काही विवाद पडता पडलो प्रवाही, ते तू भक्ता लागी पावसी लवलाही. लवलाही म्हणजे लवकर, लवकर पावतेस, घाई करतेस. लेकराचं दुःख सहन होत नाही तुला? मला सांगा, मन मोकळं कुठं करता येतं? बापाजवळ लवकर की आईजवळ? स्वातंत्र्य. अशी मालकी नाहीस की ग तू. विचार करा कशी कोपेल होती. जी राक्षसावर कृपा करते ती भक्ताला कोपेल. जो काही त्रास आपल्या आयुष्यात येतो आपल्या कल्पनेमुळे, आपल्या सासऱ्यामुळे, आपल्या आईमुळे. त्रास कोणामुळे होतोय? सासऱ्यामुळे होतोय. जो चुकीचा पकडलाय त्याच्यामुळे होतोय. ज्याला चुकीचा मालक करून ठेवलाय घराचा, ह्या घराचा मालक चुकीचा करून ठेवलाय, त्याला त्रास होतोय. मला लय त्रास होतोय ग, लय त्रास होतोय. ह्या त्रासामुळे मला खरा देव सापडत, कल्पनेची बाधा नो कवने काळी ही संत मंडळी.
ह्या त्रासातनं बाहेर काढ. कसं काढायचं आई विनंती करते. सासरा माझा गावी गेला तिकडच खपवी त्याला. सासरा माझा गावी गेला तिकडच खपवी त्याला. सासरा माझा गावी गेला तिकडेच खपव त्याला. सासरा माझा गावी गेला तिकडेच खपव त्याला. सटबाय पावगे मला भवानी आई रोड का बाईन तुला. सटबाय पावगे भवानी आई रोड का बाईन तुला. भवानी रोड का बाईन तुला. रोड का बाईन तुला भवानी आई रोड का बाईन तुला. सटबाय मला भवानी रोड का बाईन तुला. सटबाय मला भवानी रोड का बाईन तुला. हा मग सासरा मेला. नाही नाही सासराला खपवायचंय मारायचं. आम्हाला खपवायचंय त्याला. तिकडं तिकडं कुठं गेलाय. आमच्या संत मंडळीच्या सानिध्यामध्ये आम्ही जावं. आम्हाला सासराला त्रास देऊ शकत. आम्हाला सत्य कळतं. मग आता कोण राहिलं. लय आहेत अजून. सासऱ्याची बायको दंभाची बायको वासना. दंभाची बायको कुठली वासना. काय सासूचं नाव तुझ्या वासना नाव आहे तिचं. सासूचं नाव काय वासना. लय त्रास देते. इतकी वढाळ आहे. किती विद्या तिला कमीच पडतं. वासना ओढाळ गाय गड्यांनो. वासना ओढाळ गाय हिचे मोडून हाना पाय. नाथ बाबा सांगतात लय बाबा वासना बेकार लय. मला भल्याचा काटा काढला हिनं. अख्ख्या जगाचा बाप आहे ब्रह्म पण देवळात नाही. काटा का साधा निघाला का. जगाची उत्पत्ती कोणाची ब्रह्माची. निर्माण कोणी केलं जग विश्व ब्रह्मानं. अख्ख्या जगात पुष्कर क्षेत्र सोडलं तर ब्रह्मदेवाचं मंदिर नाही. त्याचं कारण आहे स्वतःचीच मुलगी सरस्वती शारदा चुकून तिच्यावर वासना गेली. बाप आहे जगाचा. ब्रह्म पिता आहेत ना. पिता नाही पिता 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 हो पिता आहेत ना. देवळात आहेत का. 33 कोटी देवाचा राजा इंद्र. 100 यज्ञाची ताकद. अष्टमुख्य नायिका मनोरंजन करायला. उर्वशी मेनका रंभा मनोरंजन करतायत. काय अधिकार द्या माणसाचा. वासना. सासू जागी झाली. पायाच्या बोटापासून डोक्याच्या केसापर्यंत येज पडली. आळ्या झाल्या पू झाला. सगळ्यात देखना चंद्र. 27 बायका त्याला. स्वतःच्या गुरुच्या बायकोवर बृहस्पतींच्या बायकोवर वाईट नजर टाकली. 5 महिन्याची बाळण करून सोडली. बुध नावाचा पुत्र चंद्रापासून झाला. परिणाम डाग आहे त्याला. इंद्रा पडली भगे. चंद्र झाला काळा. नारद चुकला चाळा. भजनाचा कुणामुळं. हे काय सासू आयुष्यभर नारायण नारायण केलं. आयुष्यभर श्रीमंत नारायण 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 हरी नारायण. भजमन नारायण नारायण नारायण. भजमन नारायण 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 नारायण. भजमन नारायण 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 नारायण. आयुष्यभर भक्तिसूत्र सांगणारे नारद आहे. ज्यांच्या शब्दांमुळे भक्तीला वैराग्याला तेज निर्माण व्हावं एवढी ताकद ज्यांच्या ते नारद. सासू लागली माग. गोमती नदीमध्ये आंघोळीला गेले. सूर्याची कवळी किरण पडली होती. शांत नदीचं पाणी वाहत होतं आणि त्यांना स्वच्छ पाण्यात तेसलं. मासोळीच्या माग मास लागलं. आता कलियुगाचा नियमच आहे. मासोळीच्या माग मासच लागतं. दुसरं काय लागतं. कळलं त्याला. कळलं माग मास लागलं. एकटं जगण्यात मजा नाही. नारदाला वाटलं. मासोळीन मास बघून नारदाला काय वाटलं. एकटं जगण्यात मजा नाही. कोणतरी सोबत सहसंगिनी पाहिजे. शब्द जरा अवघड झाला. बायको पाहिजे. सहसंगिनी लय डोक्यात जायचं नाही महाराज. बायको पाहिजे. आणि बायको असणं काही चुकीचं असं काय वाद नाही. बघा पण सध्याच्या काळात बायको सुद्धा भेटायची असेल तर तुम्हाला तुमचं अस्तित्व सिद्ध करावं लागेल. आहे की नाही. नाही तर काय तुम्हाला बायका भेटत्याला असा काही हिशोब. तुमचं सगळ्यात झाला असेल. जे राहिले त्यांना सांगते महाराज. आपलं अस्तित्व सिद्ध करा. बायको तरच भेटणार आहे. कसं आहे दादा. नोकरी सरकारी असली ना पोरगा किती बी काळा भंगारण किती बी ढोला असू द्या. बायको त्याला नाजुकून गुरीच हा त्याला पाहिजे तशी. तुम्ही किती गुड लुकिंग जॉ लाईन 6 पॅक देखणे असले ना आणि खिशात दमडी
पुढी नसली ना, किती बी स्वभाव चांगला असू द्या तुमचा, हा हा हा, तुम्हाला छपऱ्या पुरीला सुद्धा म्हणावं लागतं, होय म्हण की तू तर होय म्हण, अगं होती तू तर होय म्हण, होय म्हण, अगं चलो ती संसार होय म्हण, अशी भिकारी कथा अवस्था होती. आपलं कमवा, पैसे बिशे जरा अस्तित्व सिद्ध करा. बघा ह्या जगातलं सगळ्यात मोठं सत्य आहे बघा, खिशात पैसा नावात प्रसिद्धी असली तर दुश्मन सुद्धा मागं पुढे फिरतात. खिशात पैसा नावात प्रसिद्धी नसली की आपली माणसं सुद्धा साथ सोडल्याशिवाय राहत नाही. हेच कलियुग आहे. हिथं हे घडतंच सकारात्मक, त्याच्यामुळं सत्यही राहायचं आणि सत्य राहून मोठंही व्हायचं. सत्याची साथ सोडायची आणि एकदा सत्य राहिलात वाऱ्या हाती माप चाले सज्जनाचे, कीर्तिमुख त्याचे. जगाचा मालक मोठं करील ना. तू का म्हणे सत्य कर्मा भावे घातली या भय, कशाला चिंता करताय, अरे देव सांभाळतो दादा. नाही सोडायची सत्याची साथ, पण कमवायचं. अर्थ पुरुषार्थाचं लक्षण आहे, पैसा पुरुषार्थाचं लक्षण आहे. कोणच गरीब नाहीये. नाथ बाबांचा मी अभंग घेतलाय. ते पैठण निवासी नाथ बाबा, एवढी जागीरदारी आहे त्यांच्याकडे. आलेला माणूस सोन्याच्या ताटात आणि चांदीच्या वाटीत जेवायचा. अशी हजारो माणसं कीर्तनाला यायची. नाथ बाबा आलेली माणसं पुन्हा कीर्तनाला यावी आणि बसावी म्हणून त्यांना संसारिक उपयुक्त वस्तू द्यायची. धान्य, धन, ह्या सगळ्या गोष्टी नाथ बाबा कीर्तनाला आलेल्या माणसाला वाटायचे. काय जागीरदारी असेल कारण विचार. संत गरीब नाहीत बरं. जगद्गुरु तुकोबाराय 65 लाखाची सावकारकी होती त्यांची. आता नाही, पावणे 400 वर्षापूर्वी. आताचे 10 लाख म्हणजे तवाचा रुपया, अशा हिशोबानं 65 लाख. लय ना काही विचार करू, जा चाल. लय जागीरदार होते ते. हा, या जगातले शेतकऱ्यांचं कर्ज माफ करणारे पहिले महापुरुष जगद्गुरु तुकोबाराय. तो श्रीमंत वारकरी संप्रदाय. कोणाला गरीब समजताय तुम्ही? या जगातले शेतकऱ्यांचं कर्ज एकट्या दुकट्याचं नाही, 25 बैलगाड्या, 25 बैलगाड्या कर्ज पत्रांनी भरल्या होत्या. तेवढ्या बुडवल्या इंद्रायणीत. फक्त तुकोबाच्या वाटणीचे. भाऊ बाकी आहेत अजून. बायको तरी गरीब होती का तुकोबाची? पुण्याचं सासर तुकोबारायांचं. गुळवे सावकाराची पोरगी तुकोबारायची बायको आवली. 3600 एकर ऊस होता तिच्या बापाचा. बर का बाणसरवळ्याच्या बाया, 3600 होय का? किती होता माय? होय गे मागून आलेल्या. उशीर झाला ना. कीर्तनाचा मंडप असो, देवाचं दार असो, नाहीतर सामर्थ्य असो, जागा कुठंच मिळत नाही. त्यामुळे वेळ आहे तोपर्यंत येत जा. उशीर झाल्यावर जागा मिळत नाही, हे सगळ्यात मोठं सत्य. देवाच्या दारात जायला जरी उशीर झाला जागा मिळत, आणि कीर्तनात जरी उशीर झाला मग असं बघावं लागते. मुडकं जात होतं वर महाराज बरं का. संसारातली कामं सोडून जरा यायचं की नाही लवकर महाराज, बोलत जा. सांगा खरंय की नाही माय? सामर्थ्य सांगते मी तुम्हाला. आणि माय तुम्ही येड्या नाही, लय ताकद आहे तुमच्या. हा, तुकोबासाठी विठ्ठल आले यात काय नवल. आवलीसाठी सुद्धा आलीच की. बापाच्या घरी एवढी श्रीमंती, 1425 माणसं एका दिवशी हाताखाला तिच्या बापाच्या. तरी नवऱ्याच्या घरी मिठासोबत भाकरी खायची. कसं देव राखणार नाही? काय मन मोठं म्हणावं त्या बाईचं. तुकोबाला 2 पत्नी, रखमा आणि जिजा. तुम्ही लय हौसनं ऐकू नका, त्यांनी काय हौसनं केल्या नाही त्या. पहिली केली रखमा, तिला बाळ व्हाय ना म्हणून आई बापांना हात टाका तर दुसरी करायला लावली. पण बनसरवळेकर देवाचं गणित इतकं बेकार. दुसरी बायको केल्यावर दुसरीच्या आधी रखमाला लिकरू झालं. देव बी असला खतरनाक आहे. लय देव मजा घेतो महाराज बरं का. रखमान जिजा 2 बायका होत्या. जिजाई नाव होतं त्यांचं, जिजाऊ, पण त्यांना आवली म्हणायचे. तो पण नाव होतं त्यांचं. लोक म्हणतात फटकळे, पण तुकोबांच्या पत्नी सारख्या पत्नी भाग्य लागतं भेटायला. एवढी जागीरदाराची पोरगी तुकोबाला भाकरी दिल्याशिवाय भाकरी खात नव्हती. एका लुगड्यावर संसार केला तुकोबाचा, एका लुगड्यावर. एके दिवशी असंच तुकोबांना भाकरी द्यायला चालल्या, पायात काटा मोडला त्यांच्या. शेतकरी ना तुम्ही, शेतकरी तुम्ही बसलेले थोडेफार शेतकरी का? मी काय वाटोळं केलंय बरं तुमचं? म्हणलं आता सुधारते आल, पुन्हा सुधारते आल, पुन्हा सुधारते आल. नुसती मड्याला बसल्याने बसल्यात. तू बोल मी आहे, तू बोल मी बसलोय, तू बोल मी ऐकतोय, तू बोल. येत नाही आपण कोणाच्या कीर्तनाला, तुझं नाव ऐकून आलोय, तू बोल. आलोय ते नशीब समज, तू बोल. असले ऍटिट्यूड न बसले तुम्ही जरा यांना म्हणजे असं काय आनंद विनंद काही नाही. मुदाम करतात, मुदाम. त्यांना माझी जिरवायची मुदाम करतात.
हसू आलं तर हसत नाही, टाळी वाजवटली वाजवीत नाही, नेसता दाटकुल्यावाने बॉल बॉल मी बसलोय बॉल, तू सांगते ते मला माहित आहे, तू बॉल मुदाम करतात त्याला, ती मुदाम करत ती कीर्तनाला मित्राला म्हणणार लय पोरगी बोंबलत होती, लय ज्ञान शिकवित होती, आपल्याला येड्यात काढीत होती, ती जी सांगत होती आपल्याला सगळं आधीच माहित होतं. अरे हो पण मोठे मनानं प्रोत्साहन तर दे हा मुदाम. पण तुमचं कसं आहे दादा, एक पोरगा इष्टीत चढला, खाली उतरला, मोठ्या मोठ्यानं हसायला लागला, शेजारच्यानं विचारलं एवढा कशाचा आनंद झाला, ती म्हणला कंडक्टरला फसवलं, ती म्हणला कसं काय, मग म्हणला तिकीट काढलं आणि गेलंच नाही. आयुष्य पश्याण्याला कळलं महाराज बरं का. अरे कंडक्टरच्या बापाचं काय गेलं येड्या, थोडा विचार बी करीत जण लयगत बिया कराय आपली. आपलं कसं आहे, एक माणूस एका महाराजाकडे गेला म्हणला वर्षात लिकरू झालं पाहिजे, खरं तर हाच विनोद आहे पण मरू दे हा ना, हे कळलं पाहिजे ना महाराज. महाराज म्हणले हरकत नाही, नारळ घे तुला वर्षात होईल. हा वर्षानं महागारी आला म्हणला भामटा आहे तू, वर्ष झालं लेकरू नाही. महाराज म्हणणार नारळ दुसरा घे पण माणसात बुंबलू नको, झालं नाही जमले ती लोक गाप, दुसरा दिला. हा 2 वर्षानं आला म्हणला पक्का भामटा आहे द्यायला, 2दा नारळ घेतला, एकदा लेकरू नाही. महाराज म्हणले माझा नारळ फसत नाही, तुझ्या बाबतीत 2दा फसलं, तुझंच काहीतरी चुकतंय. अचानक महाराजाला आठवलं, महाराज म्हणले खरे जेवढी माणसं माझ्याकडे लेकरू मागायला आली सगळी बायको घेऊन आली. आई शपथ ज्याला कळलं ना, सेन्स ऑफ ह्युमर खतरनाक आहे त्याचा, प्रेझन्स ऑफ माइंड नाद खोळा आहे त्याचा. तू 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 2दा एकटा झाला, तुझी बायको कुठे आहे, ती म्हणला लग्न नाही झालं. किती नारळ दिला लेकरू होणार आहे, असली गत आहे तुमची हा ना. भावे विनो भक्तीन भक्ती विनो मुक्तीन बळे विनो शक्ती बोलू नये, असली गत आहे महाराज. भावे विना देव नकळे निसंदेह, गुरुविना अनुभव कैसा कळे, भाव बळे आकळे ही रवी ना आकळे, कर तरी आवळे तैसा हरी. देवाला मिठीत घेता यावं एवढं प्रेम देवावर असावं, तेव्हा कुठं देव मिळणार आहे दादा, हे की नाही. हे असं वरच्यावर कीर्तन ऐकून कुठं देव भेटत असतं, जरा मन लावून ऐकायचं, हे की नाही. मुदाम करीत जाऊ नका. आणि कशाचा अहंकार करता दादा, काडी मात्र ज्ञान नाही, काडी मात्र अधिकार नाही आपल्याकडे, आणि काडी मात्र ताकदही नाही आपली. नको चला या, एवढे जागीरदार होते संत. तुकोबाची पत्नी तुकोबांना भाकरी द्यायला चालली, पायात काटा मोडला है ना. शेतकरी तुम्ही, शेतकऱ्याच्या पायात काटा मोडला, काही न बोले शेतकरी तुम्ही, असं कौतुकानं सांगत जा रे, टू बी प्राऊड ऑफ फार्मर. शेतकरी आहात स्वाभिमानाने सांगा. अरे बाकीचे थोड्या दिवसापुरती पद असली तरी स्वाभिमानानं सांगतात, अध्यक्ष, सचिव, चेअरमन, आमदार, माजी आमदार सांगतात ना, माजी सरपंच. आपण तर कौतुकानं सांगावं दादा. हा आयुष्याचा जुगार खेळून मातीमधनं सोनं पिकवायची ताकद ज्यावला देत आहे, त्याच्या घरात कधीच भ्रष्टाचाराचा, तळतळाटाचा आणि लाचारीचा पैसा येत नाही, त्याला शेतकऱ्याचं घर म्हणायचं, कौतुकानं सांगायचं शेतकरी आहे. अरे स्वाभिमानानं सांगायचं, जेवढा जीव शेतकऱ्याचा पोटच्या लेकरावर आहे तेवढाच जीव त्याचा गोठ्यातल्या बैलावर सुद्धा आहे. जी जनावरात माणसातही फरक करत नाही, इतका मोठ्या मनाचा बाप ज्याचा आहे त्याला शेतकरी म्हणायचं दादा. अरे कौतुकानं सांगायचं, पण इमानदारीनं सांगा ना, व्यवहारिक विचार करूया. आर्मीत भरती होणारी पोरं शेतकऱ्याची का जागीरदाराची, शेतकऱ्याची. ज्याला मातीची जाण आहे तेच मातीसाठी जीव पणाला लावतं, कुठलीही लावित नाही दादा. वारकरी संप्रदायात स्वतःचं तारुण्य पणाला लावून व्यक्तिमत्वाचा त्याग करून संतांच्या वचनावर चालणारी पोरं शेतकऱ्याची का जागीरदाराची, शेतकऱ्याची. जागीरदाराचा कसा माळ घालीन आहे की नाही, त्याला ढाबा लागतो, आमची घालतात घालतात. वृद्धाश्रमात कोणाचं माय बाप, शेतकऱ्याचं का जागीरदाराचं, जागीरदाराचं. ती कुत्र्याचं नाक पुसतं, त्याला आईबाप नको वाटतं. अरे कौतुकाने सांगेल, तुम्ही पोरांना नावं ठेवता ना, आजही आमची शेतकऱ्याची पोरं स्वतःचं अस्तित्व पणाला लावतील, प्रामाणिकपणे कष्ट करतील, पण माय बापाचं स्वप्न पूर्ण करण्याचा अट्टहास करतील, कारण माहीत आहे त्यांना माय बापाने कष्ट केलंय. माझ्या फाटक्या धोत्रावर ज्या बापानं संसार सांभाळला, फाटक्या पदरावर ज्या माईनं चुली फुकल्या, त्या आई बापाची स्वप्न पूर्ण करायला आमची पोरं जीवाचं पाणी करतात, पण माय बापाला वैभव निर्माण करतात, एवढी ताकद त्यांच्यात आहे. सगळीच पोरं वाईट नाहीत हो दादा, सप्त्यात कामं करणारी पोरच की, पत्रवाळ्या उचलणारी, पंक्ती वाढणारी, मंदिराची साफसफाई करणारी कोण हो, पोरच की. एखादा वाया गेला म्हणून सगळ्याला नाव ठेवू नका. निस्ती म्हातारी माणसं म्हणतात पोर वाया गेली, पोर वाया गेली, पोर वाया गेली. अरे का गेली, बिडी फुकू फुकू तुझी घोवाडा आत गेली म्हणून पोर वाया गेली. उगाच
गेली. जीव म्हातारा आहे आपला, दिसत नाही आपल्याला, चालवत नाही, बोलवत नाही, मारुतीच्या मंदिरात भजन करीत नाही, पते चाळीतो. ब्रह्मचारी मारुतीला राणी दाखवतो, ही गुणाच. फक्त पोरच वाया गेली. आता या म्हाताऱ्या बायका स्वतः दारात बसून आजकालचे काय पोरी येतोय, ह्यांना काय लाज येतोय, आमच्या जमान्यात नव्हतं माय असो, आम्ही किती इज्जतीनं खाल्लो, किती कष्ट केलं, ह्यांना काय झळय, सगळं आयतं भेटलं होय ग माय. पण आता काय करती, आता मिसरी चुळती. तुझ्या मिसरीच्या वासानं गोठ्यातल्या म्हशीनं दूध द्यायचं बंद केलं, इतका भंगार वास त्या मिसरीचा. तू नातीला कुठल्या तोंडाने ज्ञानेश्वरी वाचायला सांगणार आहे, सांग ना. घरात तर पाहिजे का नाही दादा, लय पुढच्याला नावं ठेवत जाऊ नका. करतात लेकर, करू देत जा. तुम्ही करू तर द्या, हे तर मोठा प्रॉब्लेम आहे. करू तर देत जा. या विषयाकडे शेतकरी, शेतकऱ्याच्या पायात काटा मोडला, नवल नाही मोडतोच. शेतकऱ्याच्या पायात काटा मोडला, शेतकरी काटा बघायला पाण्याने पाय स्वच्छ करतो का, घाई असेल तर काय लावतो, लाजू नका, सगळे थुक्याच लावतात. इथे काय हायजीन मेंटेन करायचं नसतं, थुक्याच लावायचं असतं. बरं, एका थुक्यात काटा दिसतो, तो काय सॉक्स घालून नांगर धरतो वय, थुक्यात काटा दिसाय 2-4 वेळा लावावा लागतो. काटा मोडला जी झाला, त्रास झाला त्रैलोक्याच्या नाथाला. जगाचा बाप आहे ना, वाईट वाटलं. पाठीमागे धावायला लागला जिजांच्या. थांबा म्हणे जिजा, काटा रुतला तुम्हाला. विठ्ठला कळतंय किंवा आम्हाला, पण कसं सांगू तुम्हाला, माझ्या पायातल्या काट्यापेक्षा माझ्या तुकोबांच्या पोटाची भूक जास्त बोचते मला. आधी ती भागवते, मग येते दर्शनाला. असं पातिव्रत्य सांभाळणारी बाई जगाच्या मालकानं सामर्थ्यानं वाट बघावी तिची. तुकोबांना भाकरी देऊन पाठीशी आल्या जिजा. विठ्ठल जाग्यावर आहे, साधा नाहीये बरं तो. माझ्या विटेवरच्या मालकाच्या चरणाचा लाभ व्हावा म्हणून ऋषी मुनी तपस्वी झाडाला उलट टांगून तपश्चर्या करतात. जिवंतपणी त्यांचं हाडमांस प्राणी पक्षी खाऊन जातात, तरी त्यांना भान नाही. एवढा त्याग करूनही माझा विटेवरचा मालक मिळत नाही. इतका अशक्य असणारा माझा परमात्मा हिच्या पाठीमागे येण्याची वाट बघतोय. महाराज पाठीमागे आल्या जिजा. त्या विठ्ठलानं तिचा पाय स्वतःच्या हातात घेतला. काय भाग्य असेल त्या मायमाऊलीचं. काटा लावून थुका दिसतो का पाहिला, त्यांनाही एका थुक्यात दिसला नसावा, त्यांनी बी 2-4 वेळा लावला. सरपंचाला नाही, पण सरपंचिनीला लय झोंबलं. तुमची नाही माहिती मला, पंढरपूरची महाराज बरं का, तिला झोंबलं, तिला वाईट वाटलं. विश्वोत्पत्ती आधी येतोय, विश्वाची उत्पत्ती तुमची देवा. मुंगीच्या पायातल्या पैंजनातल्या घोंगराचा आवाज ऐकू येतो तुम्हाला. अर्धा तास झालं थुका लावताय, काटा दिसना वाईट तुम्हाला. बायकोन दादा राग आला तिला. तुम्हाला कळतं की तेवढं देवाला काटा बघायला थुका लावायची गरज आहे. का हो वागतं असं विठ्ठला, काय वाटतं रखमा तुम्हाला.